हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर हा जो ब्लॉग आहे तो कालचा आहे, म्हणजे अमावस्या दिवशीचा आहे. म्हणजे दीप अमावस्या, आषाढी अमावस्या, गटारी अमावस्या, जे पण तुमच्याकडं म्हणतात ते. तर आमच्याकडे याला आषाढी अमावस्या म्हणतात. तर मग या दिवशी आम्ही म्हसोबाला जातो, म्हणजे गावाच्या बाहेर जे म्हसोबा असतो ना, तर तिथं जातो. मग गावातले तिथं सगळेजण एकत्र येतात या दिवशी आणि मग पूजा असते तिथं म्हसोबाची. म्हणजे मग म्हसोबाला शेंदूर लावायचा, मग टोपी घालायची, हार घालायचा सगळं, आणि मग तिथं नैवेद्य वगैरे घरातूनच करून घेऊन जायचं. आणि मग थोडंफार आपल्याला खाण्यासाठी पण आपण बनवून घेऊन जातो, म्हणजे धपाटे असतील, भाजी असेल, फळं, मुटके, असं ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं देवाला पण नैवेद्य, आणि आपण पण तिथं बसून मग ते खातो आपण. तर मग तिथं पूजा वगैरे केली आम्ही, म्हणजे आईने आधी केली, त्याच्यानंतर आईचं बघून मग मी पण तशीच पूजा केली. आणि मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्यानंतर मग तिथेच साईडला, म्हणजे म्हसोबाच्याच जे मंदिर आहे ना, त्याच्या आसपासच आपल्याला एक बोरीचं झाड शोधायचं असतं. छोटंसंच का असे ना, किंवा मोठं, जसं आपल्याला भेटेल तसं. मग त्या झाडाची आपण पूजा करायची. आणि मग आता पूजा झाली आणि ना, सगळेजण एकच सांगत होते की हे जे म्हसोबाचं आहे ना, एकतर ते गावाच्या बाहेरच असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पहिलं म्हणजे ते वडाच्या झाडाच्या खाली होतं, आणि झाड खूप मोठं होतं ते. आणि जवळपास म्हणजे आजोबाच्या पण म्हणजे जवळपास म्हणजे सगळेजण सांगतात की बाबा नाही माहिती आम्हाला हे झाड कधीपासून आहे. पण मग ते मागच्या 2 वर्षापासून ते झाड मोडलं आहे. म्हणजे 1 वर्ष जास्ती पाऊस झाला होता, मग त्यावेळी ते झाडाच्या तिथं वीज पडली होती, त्यामुळे ते झाड खराब झालं होतं. तर त्याचं सगळं व्यवस्थित करून, तिथली जागा वगैरे व्यवस्थित करून आता त्या झाडाला परत पालवी फुटली आहे, आणि परत असं म्हणजे छानसं ते मोठं झाड येईल असं वाटतं आहे तरी. तर आणि मग परत एकदा ते छान वाटेल जेव्हा ते सगळ्या गोष्टी जुन्यासारख्या अजून एकदा होईल तसं. आणि मग तिथंच बसून थोडंसं आपण खाऊ शकतो, म्हणजे तिथंच बसून आपण खायचं. आणि मग इथं दुर्वा पण तिच्या चाचूसोबत खूप मस्त एन्जॉय करत होती. म्हणजे सगळेजण तिला दिसत होते, नवीन नवीन सगळेजण तिला गप्पा मारत होते, त्यामुळं ती एकदम एन्जॉय करत होती. तिने पण सगळ्या गोष्टी ह्या पहिल्यांदाच बघितल्यात. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही शेतात थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या. आणि असं म्हणजे कधीतरी छान वाटतं ना, की सगळं गाव एकत्र आलं आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी. आणि मग छान असं सगळ्या गोष्टी सेलिब्रेट होतात. मग भलेही ते देवाचं निमित्त असो किंवा काही असो, पण एकत्र आल्यानंतर बघायला छान वाटतं आहे. तर मग आणि मग मला हे पण सांगा, की तुमच्याकडं पण अमावस्या करतात का? म्हणजे की असं पूजा वगैरे करतात का? म्हसोबाला तुम्ही पण जाता का? आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही पण कधी असा अनुभव घेतला आहे का, किंवा तुमच्याकडे हे करतात का? चलो, थँक्यू.